75 नंबरचा शब्द आहे पेमेंट. पेमेंट म्हणजे देयक भरणा. द पेमेंट ऑफ मेंटेनन्स वॉज ऑर्डर्ड. निर्वाह भत्त्याचा भरणा करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतरचा शब्द आहे 276 नंबरचा रेंटल म्हणजे भाडे. द रिस्पॉन्डंट वॉज डायरेक्ट टू पे रेंटल चार्जेस. प्रतिवादीला भाड्याची रक्कम भरण्याचे निर्देश देण्यात आले. डिस्पोजल विल्हेवाट, विक्री, निपटारा. डिस्पोजल ऑफ हाऊसहोल्ड इफेक्ट वॉज रिस्ट्रेंड. घरगुती वस्तूची विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध करण्यात आला. बघा रिस्ट्रेंट, आपण हे जे शब्द आहे ना, हे छोटे छोटे शब्द वरती पण आधी घेतलेले पहिल्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही त्याचे शब्द नक्की इफेक्ट घेतलेला आहे. हाऊसहोल्ड म्हणजे काय घेतलेलं आहे, डिस्पोजल म्हणजे काय घेतलेलं आहे, हे सर्व शब्द जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की प्रत्येक शब्द वाक्यातील हा आपण आधी घेतलेला आहे. रिस्ट्रेंट म्हणजे प्रतिबंध. त्यानंतरचा हाऊसहोल्ड इफेक्ट घरगुती वस्तू. द हाऊसहोल्ड इफेक्ट बिलॉंग टू द फॅमिली. घरगुती वस्तू कुटुंबाच्या मालकीच्या होत्या. त्यानंतरचा शब्द आहे ॲलिएनेशन म्हणजे मालमत्ता हस्तांतरण. ॲलिएनेशन ऑफ ॲसेट्स वॉज प्रोहिबिटेड म्हणजे प्रतिबंधित. प्रोहिबिटेड म्हणजे प्रतिबंधित. ॲसेट वॉज प्रोहिबिटेड. ॲलिएनेशन म्हणजे मालमत्ता हस्तांतरण, याला प्रतिबंध करण्यात आला, मालमत्तेचे हस्तांतरण करण्यात. त्यानंतरचा शब्द आहे 280 नंबरचा ॲसेट्स म्हणजे मालमत्ता, संपत्ती. द कोर्ट प्रोटेक्टेड हर ॲसेट्स. न्यायालयाने तिच्या मालमत्तेचे संरक्षण केले. त्यानंतरचा शब्द आहे मूव्हेबल म्हणजे जंगम मालमत्ता. ज्वेलरी इज मूव्हेबल प्रॉपर्टी. आणि मूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे जमीन किंवा वगैरे हे मूव्हेबल नसतात, ते हलवता येत नाही. आणि दागिने वगैरे ही जंगम मालमत्ता असते म्हणजे ती हलवता येते. त्यानंतरचं त्यानंतरचा शब्द आहे इमूव्हेबल. बघा स्थावर मालमत्ता म्हणजे लँड इज इमूव्हेबल प्रॉपर्टी. जमीन ही स्थावर मालमत्ता आहे. त्यानंतरचा शब्द आहे व्हॅल्युएबल्स म्हणजे मौल्यवान वस्तू. हर व्हॅल्युएबल्स वेअर टेकन अवे. तिच्या मौल्यवान वस्तूंना नेण्यात आल्या. शेअर्स म्हणजे समभाग. द शेअर्स फॉर्म्ड पार्ट ऑफ ॲसेट्स. समभाग हे मालमत्तेचा होते. म्हणजे बघा ते शेअर्स, कंपनीचे शेअर्स वगैरे घेता, हे जे समभाग आहे हे मालमत्तेचा भाग होते. त्यानंतरचा शब्द आहे सिक्युरिटीज म्हणजे प्रतिभूती. सिक्युरिटीज वेअर इन्क्लूड इन द प्रॉपर्टी डिटेल. मालमत्तेच्या तपशिलात समाविष्ट होत्या. काय? प्रतिभूती म्हणजे सिक्युरिटीज. त्यानंतरचा शब्द आहे बॉन्ड. बॉन्ड्स म्हणजे रोखे. गव्हर्नमेंट बॉन्ड्स वेअर हेल्ड बाय द फॅमिली. कुटुंबाकडे सरकारी रोखे होते. त्यानंतरचा शब्द आहे व्हर्च्यू ऑफ मूळ कारणास्तव. शी ऑब्टेन राईट बाय व्हर्च्यू ऑफ मॅरेज. तिला विवाहामुळे हक्क प्राप्त झाले. बघा आता हा जो शब्द आहे तिला विवाहामुळे हक्क प्राप्त झाले. तर जी कुटुंबाची जी मालमत्ता होती, ज्या जो पती असतो त्याची जी मालमत्ता होती, बघा कुटुंबाकडे सरकारी रोखे होते म्हणजे त्यांच्याकडे गव्हर्नमेंट बॉन्ड्स होते किंवा मग सिक्युरिटी होती. त्यानंतर हे पहिले आपण शेअर्स होते. त्यानंतर मौल्यवान इमूव्हेबल प्रॉपर्टी, मूव्हेबल ज्या वस्तू होत्या त्या. आता तिला ते अधिकार का प्राप्त झाले, त्याच्यातील अधिकार का प्राप्त झाले, तर व्हर्च्यू ऑफ मॅरेज, राईट्स बाय व्हर्च्यू ऑफ मॅरेज. तिला विवाहामुळे, त्याच्याशी विवाह केला त्याच्यामुळे तिला ते हक्क प्राप्त झाले, असा याचा अर्थ होता. रिझनेबली वाजवीपणे. द अमाऊंट रिझनेबली रिक्वायर्ड वॉज ग्रँटेड. वाजवीपणे आवश्यक असलेली रक्कम मंजूर करण्यात आली. हेल्ड म्हणजे धारण केले. द प्रॉपर्टी वॉज हेल्ड जॉईंटली. मालमत्ता संयुक्तपणे धारण केली होती. आता बघा ती कोणत्या कोणत्या ह्याच्यात हक्कदार होती, तर ती जी मालमत्ता आहे तिची संयुक्तपणे धारण केलेली म्हणजे त्यांनी एकत्रितपणे ती प्रॉपर्टी त्यांची एकत्रित होती. प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंध. द कोर्ट इम्पोज्ड अ प्रोहिबिशन ऑन डिस्पोजल ऑफ ॲसेट्स. न्यायालयाने मालमत्ता विक्रीवर प्रतिबंध घातला. जर बघा तिला जर मालमत्तेत अधिकार दिल्या गेले, ऑर्डर जर निघाली
आणि समजा सामनेवाला यांना समजलं की हिला या मालमत्तेतून तिला हिस्सा भेटू शकतो, तर ते काय करतात, विक्रीचा प्रयत्न करतात. तर या विक्री म्हणजे ती मालमत्ता तिला मिळावी, तर त्यावर जी मेहरबान कोर्ट असते ती त्या प्रॉपर्टीवर विक्रीवर म्हणजे ती प्रॉपर्टी विक्रीवर प्रतिबंध लादू शकते. रिस्ट्रिक्शन निर्बंध. अ रिस्ट्रिक्शन वॉज प्लेस्ड ऑन ॲसेट्स. प्रवेशावर प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले. कंटिन्युअल ॲक्सेस सततचा वापर प्रवेश. शी वॉज डिनाईड कंटिन्युअल ॲक्सेस टू रिसोर्सेस. तिला संसाधनांचा सतत वापर करण्यापासून रोखण्यात आले. फॅसिलिटीज म्हणजे सुविधा. मेडिकल फॅसिलिटीज वेअर प्रोव्हाइडेड. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. एन्जॉय म्हणजे उपभोग घेणे. शी इज एन्टायटल्ड टू एन्जॉय द प्रॉपर्टी. तिला मालमत्तेचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. ओव्हरऑल एकूण. द कोर्ट कन्सिडर्ड द ओव्हरऑल फॅक्ट्स. न्यायालयाने एकूण तथ्यांचा विचार केला. सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती. द सर्कमस्टन्सेस वेअर एक्झामाइंड केअरफुली. परिस्थितींची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. कन्सिडरेशन म्हणजे विचार. द मॅटर वॉज टेकन इन टू कन्सिडरेशन. प्रकरणाचा विचार करण्यात आला. एक्सक्ल्युजन म्हणजे वगळणे. द ॲक्ट प्रोव्हाइड्स एक्सक्ल्युजन ऑफ लॅबिलिटी इन गुड फेथ केसेस. सद्भावनेने दिलेल्या माहितीसाठी जबाबदारीतून सूट दिली आहे. लायबिलिटी म्हणजे जबाबदारी. नो लायबिलिटी वॉज इम्पोज्ड ऑन द इन्फ्रंट. माहिती देणाऱ्या व्यक्तीवर जबाबदारी टाकण्यात आली नाही. इन्फॉर्मंट 300 नंबरचा शब्द आहे. माहिती देणारी व्यक्ती. इन्फॉर्मंट. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. द इन्फॉर्मंट ॲक्ट इन गुड फेथ. माहिती देणाऱ्या व्यक्तीने सद्भावनेने काम केले. क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता. द कॅन्डिडेट पोसेस द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स. उमेदवाराकडे आवश्यक पात्रता आहे. एक्सपिरियन्स अनुभव. शी हॅज एक्सपिरियन्स इन सोशल वेलफेअर वर्क. तिला सामाजिक कल्याण कार्याचा अनुभव आहे. त्यानंतरचा शब्द आहे 303 नंबरचा प्रिस्क्राईब. विहित केले, नियमानुसार ठरवलेले. द प्रिस्क्राईब प्रोसिजर मे बी फॉलोड. विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन केले. पझेस धारण करणे, असणे. अ प्रोटेक्शन ऑफिसर मस्ट पझेस द रिक्वायर्ड स्किल. संरक्षण अधिकाऱ्याकडे आवश्यक कौशल्ये असली पाहिजेत. बघा आता हे जे संरक्षण अधिकारी प्रोटेक्शन ऑफिसर यालाच लागून आपण वरती घेतलेलं आहे की तो काय काय पाहिजे. प्रिस्क्राईब विहित केलेल्या नियमानुसार ठरवलेले पालन त्यांनी केले पाहिजे. बघा आता मागे 302 नंबरचा शब्द घेतला होता आपण एक्सपिरियन्स. जे प्रोटेक्शन ऑफिसर असतात सोशल वेलफेअरचं वर्कचा त्यांना अनुभव असला पाहिजे. सामाजिक कल्याणाचा अनुभव त्यांना असला पाहिजे. त्यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असली पाहिजे. मला वाटतं त्यांची शैक्षणिक पात्रता MSW असते. MSW जे क्वालिफाय असतात त्यांना आवश्यक पात्रता ती असते. त्यानंतर ती एक महिला पाहिजे. शी हॅज म्हणजे बघा शी हॅज एक्सपिरियन्स म्हणजे मला वाटतं महिलांसाठी ह्या जागा असतात. हां ठीक आहे. त्याचा आपण शब्द ॲज फार शक्य तितक्या प्रमाणात. ॲज फार ॲज पॉसिबल द ऑफिसर शूड असिस्ट द विक्टिम प्रॉपर. शक्य तितक्या प्रमाणात. ॲज फार ॲज पॉसिबल द ऑफिसर शूड असिस्ट द विक्टिम प्रॉम्प्टली. शक्य तितक्या प्रमाणात अधिकाऱ्याने पीडिताला त्वरित मदत करावी. वुमन वुमन म्हणता आपण इथं चुकून विमेन आले. महिला अनेकवचन. बघा अनेकवचनसाठी वापरलेला आहे हा शब्द. द ॲक्ट एम्स टू प्रोटेक्ट वुमन फ्रॉम व्हायलन्स. हा कायदा महिलांना हिंसेपासून संरक्षणाचा उद्देश ठेवतो. प्रोटेक्शन ऑफिसर संरक्षण अधिकारी. द प्रोटेक्शन ऑफिसर. सबमिटेड अ रिपोर्ट. संरक्षण अधिकाऱ्याने अहवाल सादर केला. त्यानंतरचा 308 नंबरचा शब्द आहे शाल पोसेस. आवश्यक असणे, आवश्यक आहे. द ऑफिसर शाल पजेस प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन. अधिकाऱ्याकडे विहित पात्रता असणे आवश्यक आहे. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स पात्रता अनुभव. त्यानंतरचा शब्द आहे 310 नंबरचा
मे बी प्रिस्क्राईब नियमांद्वारे विहित केले जाऊ शकते. ॲडिशनल कंडिशन्स मे बी प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट अतिरिक्त अटी शासनाद्वारे निहित केल्या जाऊ शकतात. टर्म अँड कंडिशन अटी आणि शर्ती. The term and condition of service were specified in the order. सेवेच्या अटी शर्ती आदेशात नमूद करण्यात आल्या. सर्व्हिस सेवा नोकरी. द ऑफिसर इज अन गव्हर्नमेंट सर्व्हिस शासकीय अधिकारी शासकीय सेवेत आहे. सबऑर्डिनेट म्हणजे अधीनस्थ कनिष्ठ अधिकार. सबऑर्डिनेट म्हणजे कनिष्ठ अधिकार. वरिष्ठ आणि कनिष्ठ तर त्यापैकी सबऑर्डिनेट म्हणजे अधीनस्थ म्हणजे कनिष्ठ अधिकारी. द सबऑर्डिनेट ऑफिसर सबमिटेड द रिपोर्ट टू हिज सुपेरियर म्हणजे वरिष्ठांना. बघा सुपेरियर म्हणजे वरिष्ठ. सुपेरियर म्हणजे वरिष्ठ. अधीनस्थ अधिकाऱ्याने म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यानंतरचा शब्द आहे अदर ऑफिसर्स म्हणजे इतर अधिकारी. अदर ऑफिसर असिस्टेड इन द इन्व्हेस्टिगेशन इतर अधिकाऱ्यांनी तपासात मदत केली. त्यानंतरचा 315 नंबरचा शब्द कंडिशन्स ऑफ सर्व्हिस सेवेच्या अटी. द कंडिशन्स ऑफ सर्व्हिस आर गवर्ड बाय रूल सेवेच्या अटी नियमांद्वारे नियंत्रित केल्या जातात. प्रिस्क्राईब विहित केलेले नियमानुसार ठरवलेले. द प्रिस्क्राईब कंडिशन मस्ट बी फॉलो विहित अटींचे पालन केले पाहिजे. गव्हर्न म्हणजे नियंत्रित नियमन केलेले. द सर्व्हिस इज गव्हर्न बाय द स्टॅच्युटरी रूल्स म्हणजे सेवा वैधानिक नियमांद्वारे नियंत्रित केल्या. सुपिरियर बघा मागेच बघितलं आपण वरिष्ठ अधिकारी. द रिपोर्ट वॉज सबमिटेड टू द सुपिरियर ऑफिसर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यानंतरचा शब्द ड्युटीज म्हणजे कर्तव्य. द प्रोटेक्शन ऑफिसर मस्ट परफॉर्म हिज ड्युटी डिलिजंटली संरक्षण अधिकाऱ्याने आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत.